नमस्कार मंडळी, जेवीज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। चला आपण नवीन रेसिपीला सुरुवात करूया। अडीच वाट्या मी उडदाची डाळ घेतलेली आहे। धुवून स्वच्छ करून घेतली। आता त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊ। बघा अशा पद्धतीने मी पाणी घालून घेतलेलं आहे। आपल्याला ही डाळ जवळपास 2.5 तास भिजवून ठेवायची आहे। आता त्याच्यावर झाकण ठेवून घेतलं आणि आता आपण हे ठेवून दिलं आणि बघा 2.5 तासाच्या नंतर ही डाळ अशी भिजलेली आहे। आता आपण चेक करू आपले हे डाळीचे कण हे तुकडे होत आहेत त्याचे व्यवस्थितरित्या। आणि आता आपण हे पूर्ण त्याच्यातलं पाणी काढून घेऊ। चाळणी घेतली, चाळणीमध्ये मी ही डाळ काढून घेत आहे पाणी निसरून घेण्यासाठी। अशा पद्धतीने ही डाळ आपण या चाळणीमध्ये काढून घ्यायची आणि पाणी थोडं सगळं काढून घ्यायचं। लगेच आपण हे डाळ ग्राइंड करून घ्यायची। मिक्सरचं भांडं घेतलं, भांड्यामध्ये मी 3 ते 4 पळी डाळ टाकून घेतलेली आहे। जास्त पण प्रमाण घ्यायचं ना डाळीचं त्याच्यामध्ये, कारण ग्राइंड व्यवस्थित होणार नाही। बघा अशा पद्धतीने मी हे ग्राइंड करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये पाणी वगैरे अजिबात टाकलेलं नाही आहे। बघा अशा पद्धतीने हे घट्ट गोळा होईल असं आपण पीठ करून घ्यायचं। सगळं पीठ मी करून घेतलेलं आहे। हाताला पाणी लावून घेतलं आणि आपल्याला ह्याला थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे। आपल्याला पीठ हलकं फुलकं करून घ्यायचं आहे। तुम्ही हातानं करा किंवा चमच्यानं करा, असं मिक्स करून घेऊन थोडं हलकं होईल इथपर्यंत आपण पीठ हे मॅश करून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीने हे हातानं मिक्स करून घेतलेलं आहे, मॅश करून घेतलेलं आहे। बघा हा डो तयार झालेला आहे, घट्ट डो तयार झालेला आहे आपला हा। बघा आपण मेदूवडे करत आहोत। मेदूवड्यासाठी हे पीठ व्यवस्थित आहे। मीठ टाकून घेतलं, त्याला चमच्यानं मी घुसळून घेतलं। गॅसवर मी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं। त्याच्यामध्ये मी हे पिठाचा छोटासा गोळा टाकून घेतला। आपला हा गोळा वरी तरंगतो म्हणजे आपलं तेल तापलेलं आहे। चला आपण आता वडी तयार करून घेऊ। बघा एक छोटासा गोळा हातात घेतला, हाताला पाणी वगैरे लावून घेतलं आणि मी आता ह्या वड्याला आकार देत। आपण आज मेदू वडे करत आहोत। बघा अशा पद्धतीने आकार दिला। असे वडे मी हे सगळे करून आता फ्राय करून घेते। बघा अशा पद्धतीने हा आपला वडा झालेला आहे। असेच सगळे वडे आपण आता काढून घेऊया। कलर पण किती छान आलेला आहे पहा। असेच सगळे वडे मी हे काढून घेतलेले आहेत पहा। अशा पद्धतीने आपले हे वडे झालेले आहेत पहा असे। चला गॅसवर कढई ठेवली। कढईमध्ये मी 2-2.5 चमचे तेल ओतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मोहरी टाकली, मोहरी तडतडली। मोहरी तडतडल्यानंतर 3 मी जवळपास हे लाल मिरच्या टाकल्या, त्या पण फ्राय झालेल्या आहेत। आता त्याच्यामध्ये मी आता थोडंसं 1-1.5 चमचा लसूण टाकून घेतला। लसूण हा बारीक कांडून घेतला बत्त्यामध्ये छोट्याशा आणि ह्याच्यामध्ये मी हे घालून घेतलेलं आहे। आपला लसूण पण थोडा फ्राय झाला पाहिजे, व्यवस्थित कलर आला पाहिजे, कलर चेंज झाला पाहिजे। आता त्याच्यामध्ये मी हे कढीपत्त्याचे 10-12 पाने टाकून घेतलेली आहेत। हे पण व्यवस्थित फ्राय झालेले आहेत। आता त्याच्यामध्ये मी सांबर मसाला टाकला। त्याचबरोबर मी आता आपलं लाल तिखट पण टाकून घेतलं। बघा अशा पद्धतीने ते पण मिक्स करून घेऊ आपण आता। आणि आपण ती डाळ शिजवली होती, त्याच्यामध्ये थोडं हिंग घालून घेतलं। आपण डाळ शिजवली होती, त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, हिंग, हळद, मीठ आणि तेल वगैरे टाकून आपण हे डाळ शिजवून घेतली होती। ती गरगोटून मी याच्यामध्ये फोडणीला टाकून घेतलेली आहे। बघा अशा पद्धतीने हे आपला सांबर झालेला आहे। ह्या शेवग्याच्या शेंगा मी मीठ टाकून उकडून घेतल्या होत्या, त्या टाकून घेतल्या। चिंचेचा कोळ टाकून घेतला आणि हे गूळ टाकून घेतलेला आहे। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। बघा कलर ते किती व्यवस्थित आलेला आहे आपल्या सांबारचा। अशा पद्धतीने हे सगळं आपण करून घेतलेलं। आता मीठ टाकून घेऊ। मीठ टाकून आपण हलवून घेऊ। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा। थँक्स फॉर वॉचिंग।